जय शिवराय, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण सगळ्यांनी जे आता जे CapCut घेतलेलं आहे वर्जन 14.7.0, तर हे वर्जन तुमच्या सगळ्यांसाठी चांगलं युजफुल होत असेल। ते सगळं एकदम खतरनाक क्वालिटी चालत असेल, पण त्यामध्ये एक विशेष घटना आता येणार आहे। त्यामध्ये आता परत काही ना काहीतरी नवीन प्रॉब्लेम येणार आहे, हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो। कारण ज्यावेळेस तुम्ही CapCut घेतलं त्यावेळेस तुम्ही VPN कनेक्ट केल्यास नंतर ते व्यवस्थित चाललं, पण ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ घेतल्यास नंतर ज्यावेळेस त्याला स्लो मोशन करून ज्यावेळेस त्याला स्प्लिट मारताना, त्यावेळेस त्याचा जो आपण ज्या सॉंगवरती जो बीट मारलेला असतो, त्याचे स्प्लिट केलेली जी क्लिप आहे, सुरुवातीची क्लिप आणि इकडची क्लिप, तर ती जी नंतरची जी क्लिप आहे ज्याला आपण स्लो मोशन लावलेलं आहे, ते दोन भागामध्ये डिवाइड होतं। आता दोन भागामध्ये झाल्यास नंतर याला पण स्लो मोशन अप्लाय असतो, याला पण स्लो मोशन अप्लाय असतो, पण या दोन्ही स्लो मोशन अप्लाय मध्ये आपण सॉंगला जी बीट मार्क मारलेली असते ना, बीट मार्क मागे पुढे नाही होत, व्हिडिओ मागे पुढे होतात। तर हा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आता CapCutचा येणार आहे। आता तुम्ही एखादा वेडिंगचा किंवा एखादा सिनेमॅटिक व्हिडिओ जर कधी तुम्ही शूट केला आणि स्लो मोशन केल्यास नंतर तुम्हाला जर कधी असं वाटलं तर बीटच्या पुढे व्हिडिओ जातो, तर तुम्ही त्या व्हिडिओला बीट पर्यंत आणणार, त्याच वेळेस तुमचा व्हिडिओ मागे पुढे होणार आणि ज्यावेळेस तुम्हाला ऍडजस्ट करायचं त्यावेळेस तुम्हाला 100% प्रॉब्लेम त्यामध्ये येणार। तर त्यासाठी एक सोल्युशन आहे। सगळ्यात आधी तर तुम्ही व्हिडिओला सेट करून घ्या, व्यवस्थित सेट करून घ्या, आणि ज्यावेळेस तुम्ही स्लो मोशन अप्लाय करता त्यावेळेस असं काही अप्लाय करायचं की बरोबर व्हिडिओच्या त्या बीट मार्क पर्यंत स्लो मोशन आलं पाहिजे। नंतर जर कधी तुमचं स्लो मोशन झालं नाही तरीही चालेल, पण बीट मार्क पर्यंत आपलं स्लो मोशन हे 100% आलं पाहिजे। त्याच्या पुढे जर कधी गेलं तर आपल्याला सॉंगचा जो बीट मार्क आहे त्याच्या थोडा पुढे जाऊ शकतो, पण आपल्याला बीट मार्क पर्यंतच ठेवायचा आहे। तर स्लो मोशन करताना बीट मार्क पर्यंतचा स्लो मोशन ठेवायचा, त्याच्या पुढेही जाऊ द्यायचं नाही आणि त्याच्या मागेही जाऊ द्यायचं नाही। आणि शूटही अशी घ्यायची की ज्यावेळेस तुम्ही स्लो मोशन टाकणार त्यावेळेस स्लो मोशन आलं पाहिजे। आता तुमच्या समोर मी काय एक्झाम्पल दाखवतो, आमच्या शेतीच्या जी कपाशी आहे त्याच्या झाडाचे मी तुम्हाला काय एक्झाम्पल दाखवतो। तर अशा टाईपचे जर काही तुम्ही सिनेमॅटिक व्हिडिओ घेतले तर तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही। अशा प्रकारचे सिनेमॅटिक घ्या, म्हणजे तुम्ही स्लो मोशन जर केलं ना तर एकदम स्मूथ क्लिअरन्स मध्ये ते दिसेल, आणि फिल्टर सुद्धा मारा। आणि मित्रांनो, सिनेमॅटिक व्हिडिओ तुम्ही कशी यूज करू शकता ते मी माझ्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे। एकदा आपल्या चॅनलला जाऊन व्हिडिओ बघून घ्या, कारण बऱ्याच जणांची आता डिमांड आहे की आमच्याकडे छान फोन सुद्धा आहे, आयफोन असेल कोणता फोन असेल तर त्या फोनमध्ये आम्ही व्हिडिओ शूट करतो, पण आम्हाला त्याला स्लो मोशन लावता येत नाही किंवा सिनेमॅटिक व्हिडिओ काढता येत नाही। तर कसे काढायचे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तो व्हिडिओ एकदा नक्की बघा। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आणि स्लो मोशन ना, तर फक्त मी सांगितलेली टीप वापरा की स्लो मोशन जिथपर्यंत आपले बीट मार्क आहे तिथपर्यंत स्लो मोशन लावायचं। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय शिवराय। चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका।